हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तर माझ्या एका मैत्रिणींचा प्रश्न असा होता, कस्टमर कसे जोडायचे आणि आपला बिझनेस कसा वाढवायचा. ओके. तर चला म्हटलं, इंस्टाग्रामवर मला कमेंट चालते ताईंच्या आणि त्याच ताईंनी मला 2-3 वेळा कमेंट केली ती. म्हटलं चला आता इंस्टाग्रामवर तर पोस्ट करणारच आहे, पण माझा यूट्यूबच्या ज्या फ्रेंड्स आहेत तर त्यांच्यासाठी मी भरपूर दिवस झाला व्हिडिओ माझे पेंडिंग आहेत की त्यांच्यासाठी माझा एकही व्हिडिओ गेलेला नाही ह्या 2-3 महिन्यामध्ये. तर त्याचं असं रिझन आहे की माझे क्लासेस आहेत. तर अजून 2 महिन्याने तर आपल्या 2-3 महिन्या लागतील एखाद्या वेळेस पार्लरच्या ओपनिंगसाठी. नंतरचं ते बघूयात. पण त्या पार्लरमध्ये मी थोडंसं व्यस्त होते, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवणं नाही झालं. तर चला, त्यांचा प्रश्न असा आहे की कस्टमर कसे बनवायचे आणि आपण कितीपर्यंत म्हणजे इन्कम कशी करू, स्टार्टिंग कसं करायचे त्याच्यासाठी. तर त्यांना दुकान पण टाकायचं असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघा, मी दुकान टाकली तेव्हा माझ्याकडे एक मशीन होती, फक्त 7,000ची मशीन होती माझ्याकडे. आणि 7,000च्या मशीनपासून मी स्टार्ट केलं. जेव्हा माझी दुकान टाकली तेव्हा माझ्याकडे एक मशीन होती जी 7,000ची, आणि पिकोफॉलचं हे फक्त त्याचं मुंडकंच होतं माझ्याकडे, खालचा पाटा वगैरे काहीच नव्हता. तर माझ्याकडे एवढे पैसे नव्हते तेव्हा की का नाही मी त्याला खालचा पाटा घेऊन येऊ शकते होते. तर मग म्हटलं चला जाऊ द्या. त्याच्यावरच मी उतरायची, ते पिकोफॉल करताना ते मुंडकं खाली घ्यायचे, हे मांडायची, ते ठेवायची, असं करायची मी तेव्हा. तर मग तेव्हा माझ्या ब्लाऊजची शिलाई होती फक्त 160 रुपये. जेव्हा मी स्टार्टिंग केली दुकान तेव्हा माझ्या ब्लाऊजची 160 रुपये शिलाई होती. अस्तरचा ब्लाऊज, त्याला मी लेस लावून द्यायची, नॉड लावून द्यायचे, अस्तर माझंच, तरी पण मी 160 रुपये शिलाई घेत होते. आणि फॉल लावायचे 50 रुपये घेत होते बघा. कधी 50, कधी 60, जसं क्लायंट येईल तसं मी वाढवत गेले पैसे. तर जेव्हा स्टार्टिंग करतो आपण तेव्हा आपल्याला एवढी माहिती नसते. आपल्या आजूबाजूला पण दुकानं असतात टेलरिंगची. तर त्याच्यामुळे ना कसं असतं माहिती का, जसा एरिया तसंच आपल्याला पण चालावं लागतं. माझं पण तसंच आहे. कारण काय आहे ना, आपल्याला असं म्हणजे सगळ्यांच्या विरोधात नाही जाता येत की हा बाबा याची शिलाई एवढी, तर नाही का आपण त्याच्यापेक्षा कमी घेऊ म्हणजे आपल्याकडे गिराईक येतं, असं काही नसतं मैत्रिणीनं. जिथं तुमची क्वालिटी असेल तिथे क्लायंट येणार, म्हणजे येणार 100%. आणि एक आपला स्वभाव असतो की क्लायंट कसे जोडायचे. तुम्हाला माहिती आहे का, मला मैत्रिणी तर अजिबात नाही आहेत. म्हणजे जे माझे क्लायंट असतात ना तेच माझे फ्रेंड कधी बनून गेले मला काही कळलंच नाही. कारण काय ना, आपला स्वभाव एवढा चांगला ठेवायचा की म्हणजे असं नाही की काय एवढा बी चांगला ठेवायचा की का नाही त्यांनी आपला फायदा घेतला पाहिजे, असं नाही. जसं म्हणजे का नाही, क्लायंट असो या अदरवाईज दुसरे कोणी पण, पण क्लायंटसोबत आपलं बोलणं वगैरे सगळं व्यवस्थितच पाहिजे. एखाद्या वेळेस 10-5 रुपयाचं नुकसान झालं तर काय हरकत नाही, कारण आपल्याला ते कस्टमर खूप लांबपर्यंत घेऊन जायचे, हो की नाही. तर असेच कस्टमर सांभाळत गेले. तर मग मी स्टार्टिंग केली की माझा बिझनेस थोडासा लेवलमध्ये होता की का नाही, माझा खूप फास्ट चालला. जेव्हा मी दुकान स्टार्टिंग केली तेव्हा माझी शिलाई कमी होती, पण क्लायंट जोडत गेले. जेव्हा मी दुकान टाकले तेव्हा त्याच्यावर महिना 15 दिवसावरच दिवाळीचं सीझन होतं. त्या सीझनमध्ये मी रात्रंदिवस काम केलं. खूप खूप म्हणजे एवढं काम केलं की का नाही, त्याच्यामध्ये मी एवढे कस्टमर गोळा केले की का नाही, मला जाऊ द्यायचे नव्हते ते कस्टमर. म्हटलं आता हा एवढाच चान्स आहे मला कस्टमर म्हणजे शेवटपर्यंत टिकवायचा पण आणि का नाही गोळा करायचा पण, म्हणजे का नाही हे क्लायंट आपल्याला सोडायचे नाहीत. म्हणून मी त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली आणि तेच क्लायंट माझे अजूनपर्यंत आहेत. आता 4 वर्ष झाले दुकानाला माझ्या. आणि मी सुरुवातीला जेव्हा माझं बघा मी दुकान स्टार्टिंग केली ना तेव्हा मला असं नॉलेज नव्हतं. 10-5 हजार रुपये कधी माझ्या अकाउंटला पण नव्हते. तेव्हा नवीन दुकान झालं तेव्हा माझं फोनपे पण नव्हतं. आणि नंतर मी चालू केलं 1-1.5 वर्षाच्या नंतर फोनपे पण असं चालू केलं की एक माणूस आला जो फोनपे आपल्याला जे ते करून देतात मोबाईलवरती, तर त्यांच्याकडून मी करून घेतलं आणि ती फ्रीमध्येच करून दिली त्यांनी. ते म्हणजे ऑफर आहे म्हणून मग मी करून घेतलं. तर जेव्हा मी दिवाळीला ब्लाऊज शिवले तेव्हा माझे पेमेंट जमा झालं. तर तुम्हाला माहिती आहे का, माझा फॅशन डिझायनरचा क्लास तिकडं बंद झाला आणि मी इकडं दुकान चालू केलं. तर तो पहिलाच पेमेंट माझा दुकानाचा माझ्या अकाउंटमध्ये 35,000 रुपये जमा झाले होते. तर मी शॉक झालते की म्हणजे मी ब्लाऊज स्टिचिंग करत गेले, पण याचा अंदाजच नाही लावला की का नाही मला एवढे पैसे मिळतात म्हणून, नाही का, त्या पैशाचा. म्हणजे मलाच विश्वास नव्हता की का नाही मी याच्यावर एवढे पैसे कमवून म्हणून. तर 35,000 रुपये मला माहिती इन्कम सांगायची नसती, पण ही माझी स्टार्टिंग म्हणजे जेव्हा होती सीझनचं सांगितलं मी तुम्हाला, असं पर मंथली नाही सांगितलेलं. हे जेव्हा माझं दिवाळीचं सीझन होतं तर त्यावेळेसचं ते माझं पहिलं पेमेंट जेव्हा मी अकाउंटमध्ये बघितलं तेव्हा मी शॉक झाले की का नाही, मी
इथपर्यंत मी शकते जेव्हा माझं सीझन येईल तेव्हा. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे दुकान जे असतात सगळे माझं टेलरिंगचं असलं तरी चालेल, कपड्याचं असेल तरी चालेल. कारण काय ना, कपड्याचं पण सीझन वाईज चालतं. म्हणजे अदरवाईज सगळे दुकान का नाही सीझनला खूप फास्ट चालतात. तर तो चान्स असतो आपल्याला क्लायंट जमा करायचा आणि का नाही कमवायचा पण. म्हणजे मध्ये थोडेफार शिलाई कमी जास्त करून आपण हँडल करू शकतो. पण सीझनला आपल्याला चार्ज एक्स्ट्रा मिळतात. कसे माहिती का, अर्जंट ब्लाऊज असेल तर त्याचे चार्ज वेगळे लावते मी. आणि म्हणजे सुरुवातीला तर मला काही एवढं माहीत नव्हतं, पण मी सुरुवात केली तेव्हापासून. तर तेव्हा मला माहीत झालं लोकांसोबत कसं बोलायचं काय. तर हाच एक स्वभाव आहे आपला. तर तुम्ही पण मागं नका राहू. जरी तुम्हाला थोडंफार येत असेल तर का नाही तुम्ही मला विचारू शकता. आणि ना, जे तुमचे क्लायंट आहेत त्यांना थोडंसं तुम्ही पण समजून घ्या आणि ते पण समजून घ्या. मला माहिती आहे सगळे क्लायंट सगळे सारखे नसतात. तर काही थोडेसे आपल्याला वरचढ पण भेटतात. तर तसं पण आपल्याला बनावं लागतं. आणि जे बघा, माझी एक मशीन होती 7,000पासून मी स्टार्टअप केलेलं आहे. तर आता त्याच्या जागेवर मी 4 मशीन घेतलेल्या आहेत. तर एका मशीनची माझी तुम्हाला तर माहिती मोठी मशीन आहे 25,000ची. माझी पिकोफॉलची मशीन आहे 9,500ची. इकडं जी मुलींना क्लासला आहे तर ती आहे माझी 8,500ची मशीन आणि ती आहे 7,500ची. आणि जे माझ्या दुकानामध्ये तर भरपूर सारे लेस नॉड अस्तर वगैरे हे आहेच. तर त्याचाही मी एक दिवस नक्की व्हिडिओ टाकेन. म्हणजे माझं दुकान पूर्ण मोकळं होतं जेव्हा मी स्टार्टिंग केली तेव्हा. तर तुम्ही बघू शकतात आता माझ्या दुकानामध्ये कोठेही तुम्हाला जागा दिसणार नाही रिकामी. की म्हणजे रिकामी जागा नाही. की हे सगळं का नाही माझ्या इंस्टाग्रामच्या सपोर्टमुळं पण झालेलं आहे. आणि जे माझं मी ब्लाऊज शिवते तेवढा माझ्या क्लायंटचा विश्वास आहे, त्यांच्यामुळे इथपर्यंत आले खरंच मी. तर तुम्ही पण मागं नका राहू हेच सांगायचं आहे मला. की का नाही तुम्ही पण थोडंसं स्ट्रगल करा. माहिती आहे का, स्ट्रगल केल्याशिवाय कोणतंच नाही, कष्ट केल्याशिवाय पैसे नाही असं म्हटलं तरी चालेल. कारण काय ना, सगळ्याच्यामध्ये कष्टच आहेत. तर त्याच्यावर मी एक व्हिडिओ नक्की बनवणार आहे की मी हे सगळं कसं हँडल करते. त्याच्यावरही मी नक्की व्हिडिओ बनवणार आहे. पण ताईचा प्रश्न होता की ताईंना दुकान टाकायचं होतं, टाकू की नको असं चाललंय त्यांचं. तर तुम्ही सुरुवात करा, सुरुवात तर करून बघा. पण नक्कीच तुम्ही पण अशा सक्सेसवर जाताना. का नाही, माझी तर काहीच नाही, माझ्यापेक्षाही जास्त उंच उंच लेवलला जाताल तुम्ही जर कष्ट केलेत तर. हो की नाही. तर बघू शकतात तुम्ही माझं हे स्वप्न कसं मी साकार केलेलं आहे थोड्याशा पैशामधून. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की हे सांगा तुम्ही.